जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं की कायद्याचं बोला. मात्र कायदा म्हणजे नेमकं काय? काही जण आहेत ज्यांना कायदा म्हणजे काय, कशासाठी असतो आणि जर आपल्यासोबत काही घडलं तर यासाठी कायदा आहे की नाही हे सर्व काही माहिती असतं. मात्र काही सर्वसामान्यांचा वर्ग असा सुद्धा आहे ज्यांना कायदा म्हणजे काय आणि कायदा हा आपल्यासाठी आहे का हे सुद्धा माहिती नाहीये. मात्र काळजी करू नका, त्याच्यासाठीच आजचा आमचा शो आहे जय महाराष्ट्र कॉलिंग. तुम्हाला कायद्याशी संलग्नित जर कुठलेही काहीही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि आमच्यासोबत जे तज्ज्ञ आहेत स्टुडिओमध्ये त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता. ते तुमच्या शंकांचं निरसन करतील, तुमच्या प्रश्नांचं उत्तर देतील. 1800-103-3043 हा आमचा टोल फ्री नंबर आहे आणि या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि आमच्यासोबत जे आता मान्यवर आहेत त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता. आमच्यासोबत आहेत आता जयमाला ओस्तवाल, ज्या ॲडव्होकेट आहेत, जे असोसिएटशी संलग्न आहेत. 2009 पासून 2000 सालापासून त्या प्रॅक्टिस करतायत आणि ॲडव्होकेट आणि लीगल कन्सल्टंट म्हणून ते आता काम पाहतात. जयमालाजी, स्वागत आहे तुमचं आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये. खूप खूप आभारी आहे मी आपली. सर्वप्रथम मी जय महाराष्ट्र चॅनलला धन्यवाद देते की त्यांनी मला आजच्या दिवशी इथे बोलवून मला तो मान दिला. सर्वप्रथम मी आज तमाम जय महाराष्ट्र चॅनलच्या दर्शकांना आणि जय महाराष्ट्राच्या टीमला महाराष्ट्र दिनाच्या आणि तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जयमालाजी, तुम्ही आता जसं सांगितलं की आज कामगार दिन सुद्धा आहे, आज महाराष्ट्र दिन सुद्धा आहे. मात्र आपल्या महाराष्ट्रामधल्या जनतेला अजूनही कायदा म्हणजे नेमकं काय ते अजूनही माहिती नाहीये. हा कायदा आपल्यासाठी आहे की नाही ते सुद्धा त्यांना माहिती नाहीये. तर कायदा नेमका काय सांगतो, नेमकं काय सांगतो असं म्हणण्यापेक्षा कायदा हा सर्वसामान्यांसाठी आहे हे तुम्हा आम्हाला तर माहिती आहे. मात्र आजही तळागाळातल्या माणसाला कायदा हा आपल्यासाठी आहे का हा सुद्धा त्यांना एक मोठा प्रश्न पडलेला असतो. तर तुम्ही याचं उत्तर कशा पद्धतीनं द्या? खूप चांगला प्रश्न आहे हा. मी कॉलेजमध्ये असताना आम्हाला कॉलेजमध्ये जे शिकवलं गेलं किंवा अनुभवानं जे शिकले, कायद्याची अगदी सोपी व्याख्या मी सांगते तुम्हाला. कायदा म्हणजे काय? इट इज कोडिफाईड कॉमन सेन्स. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपल्याला लहानपणापासून सगळ्यांना शिकवलं आहे की चोरी करू नये, चोरी करणं चांगलं नाही. बरोबर. तेच चोरी करू नये हे सोप्या शब्दामध्ये इंडियन पिनल कोडमध्ये थेफ्ट ह्या व्याख्येखाली दिलं गेलं आहे की चोरी करू नये आणि त्या चोरीच्या ह्याची व्याख्या आणि त्याची शिक्षा काय दिलेली आहे. खूप प्रकारचे कायदे आहेत भारतामध्ये. त्याचे दोन वर्गवारी करू शकता तुम्ही. एक भारतातला संपूर्ण भारताला लागू होणारा कायदा आणि राज्यांनी बनवलेले वेगवेगळ्या प्रकारचे कायदे. एक ढोबळ मानानं वर्गवारी करायची असेल तर कायद्यांची दोन प्रकारे वर्गवारी करता येईल. ती म्हणजे मुख्याने सिव्हिल लॉ किंवा नागरी कायदा आणि क्रिमिनल लॉ किंवा दंडसंहिता ज्याला म्हणतो आपण, ते दोन प्रकारच्या कायद्यांमध्ये त्याची वर्गवारी करता येईल. आणि आपण जर म्हणतो की जर समजा माझ्यासोबत काही अपघात घडला, माझ्या गाडीला जर मागून येणाऱ्या गाडीनं काही ठोकलं, मला इजा झाली नाही झाली हा दुसरा मुद्दा, मात्र माझ्या कारचं गाडीचं काही नुकसान झालं, म्हणजे सर्रास अपघाताची प्रकरणं जी आहेत ते आता आपण घडताना पाहतो. तर त्यासाठी सुद्धा काही वेगळा कायदा आहे? म्हणजे सर्वसामान्यांनी पहिलं स्टेप काय घ्यावं? जर माझ्यासोबत अपघात घडला तर मी पहिलं काम काय करावं? सर्वप्रथम एक सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा अपघात होतो रस्त्यावरती, कोणाचाही अपघात झाला असेल, एक आपण सर्व माणूस म्हणून, सर्वसामान्य माणूस म्हणून मुळात कोणी जखमी झालं आहे का, त्या जखमी व्यक्तीला सर्वात प्रथम जवळच्या दवाखान्यात घेऊन त्याला प्रथमोपचार देणं हे सगळं आधी प्रथम कर्तव्य म्हणू शकता तुम्ही त्याला. त्याच्यानंतर जवळच्या पोलीस स्टेशनला त्या अपघाताची वर्दी देणं आणि मग ज्याने कोणी रिस्पॉन्सिबल असेल, जो कोणी माणूस ज्यानं गाडी हे करून चालवली असेल, अपघात केला असेल, त्या माणसाच्या विरुद्ध पोलीस गुन्हा नोंदवू शकतात. निष्काळजीपणे गाडी चालवण्याचा गुन्हा नोंदवू शकतात. तसेच मोटर व्हेकल कलमाप्रमाणेही त्याच्यावरती गुन्ह्याची नोंद होऊ शकते आणि मग योग्य न्यायालयीन प्रक्रियेद्वारे ती केस चालवली जाते. बरोबर आहे. आपल्याला एक कॉल येतोय अहमदनगरवरून अक्षय मुळे यांचा. अक्षयजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हॅलो मॅडम. हा, बोला. मॅडम, मला एक प्रश्न असा आहे की आपण जर ऍक्सिडेंटली एखाद्याला, आपण रस्त्याने जात असताना एखादा गाडीवरून पडला आणि तो उचलला, त्याच्यानंतर आपण त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं,
तर मॅडम ते जे परत त्याच्यानंतर त्याची जर मयत वगैरे झाली तर त्याच्यासाठी पूर्ण ते पोलीस आपल्याला जबाबदार धरतील का, आपल्या त्याच्यात आपली काही नसताना आपल्याला जबाबदार धरलं जातं का? बरोबर आहे जयमालाजी, म्हणजे एक सर्वसामान्यांना पडलेला हा खरंच एक महत्त्वाचा प्रश्न आणि प्रत्येक वेळेला असं वाटतं की जर आपण याच्यामध्ये पडलो तर आपण अडकू. नमस्कार अक्षयजी. अगदी म्हणजे कॉमन म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनात असलेला प्रश्न किंवा भावना तुम्ही बोलून दाखवलेली आहे. अपघात झाल्यानंतर येस, हे खरं आहे की लोकांची मानसिकता नसते तिथे थांबण्याची आणि तिथे मदत करण्याची, की नको आपण त्याच्यात पडलो तर पोलीस आपल्याला अननेसेसरी हॅरॅस करतील किंवा पोलीस स्टेशनला बोलवतील किंवा आपल्या मागे काहीतरी साक्षी पुराव्यांचं लचाट लागेल. ह्या कारणानं खूप सारे लोक अपघाती लोकांना मदत, ज्यांचा अपघात झाला आहे त्या लोकांना मदत करण्याचं टाळतात, पण हे साफ चुकीचं आहे. मी पोलिसांना ह्याच्यासाठी जबाबदार धरणार नाही किंवा थोडीफार मानसिकता तशी आहे किंवा आपल्याकडे कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती थोडीफार किचकट आहे, पण अजिबात घाबरू नका. जेव्हा जिथे कुठे अपघात होईल निसंकोचपणे आणि निर्भीडपणे त्या माणसाला मदत करा. त्या माणसाचा जीव वाचणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि ॲज फार ॲज पोलीस स्टेशनला तुम्ही स्वतः जाऊन माहिती देऊ शकता तुम्ही काय बघितलं काय नाही बघितलं, आणि जेव्हा कधी ती केस न्यायालयात त्या ड्रायव्हरच्या विरुद्ध चालेल, जेव्हा तुम्हाला साक्षीदार म्हणून बोलवलं जाईल, तुम्ही जे काही बघितलेलं आहे तिथे तुम्ही जाऊन साक्ष देऊ शकता. त्याच्यात घाबरण्यासारखं काही नाही आहे. हा गैरसमज इनफॅक्ट मी जय महाराष्ट्र चॅनलद्वारे सगळ्या लोकांना आवाहन करते की मी स्वतः हे बघितलेलं आहे. अपघाताच्या ठिकाणी लोकांची ही सध्या बघ्याची भूमिका घेण्याची मनोवृत्ती झालेली आहे, ती आपण बंद करायला पाहिजे. आणि ज्या कुणा व्यक्तीचा अपघात झाला असेल त्याला सर्वप्रथम दवाखान्यात घेऊन जाऊन त्याला प्रथमोपचार मिळेल, त्याला डॉक्टरांची मदत मिळेल हे बघायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर सेकंडरी ॲस्पेक्ट हा आहे की पोलीस स्टेशनला जाऊन त्या अपघाताची वर्दी देणे आणि जो कोणी माणूस त्याच्यासाठी पात्र असेल, ज्यानं कोणी हा गुन्हा केला असेल त्याच्या विरुद्ध न्यायालयीन प्रक्रियेद्वारे त्याला ती योग्य ती शिक्षा व्हावी ह्याच्यासाठी प्रयत्न करणं हा सेकंडरी ॲस्पेक्ट असला पाहिजे. पण सगळ्यात प्रथम ज्या कुणी व्यक्ती जखमी झालेल्या आहेत त्यांना मदत मिळणं आणि त्यांचा जीव वाचवणे हाच असला पाहिजे. आणि बघ्याची भूमिका घेऊ नका. बघ्याच्या भूमिकेतनं इनफॅक्ट बाहेर पडूया. आपण आज 1 मेच्या दिवशी हा संकल्प करूया की जेव्हा जेव्हा अपघात होईल तेव्हा तेव्हा आधी त्या व्यक्तींना मदत मिळायला पाहिजे, हा संकल्प करूया. अगदी बरोबर आहे आणि अगदी योग्य बोललेले आहात, कारण कायदा हा आपल्या संरक्षणासाठी आहे. आपल्या जीवापेक्षा मोठं काही नाही आणि त्याच्या संरक्षणासाठी कायदा आपल्यासाठी आहे. पुढचा कॉल येतो आपल्याला नागपूरवरून कुमुदिनी आखले यांचा. कुमुदिनीजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हॅलो, नमस्कार दोघींनाही. माझा असा प्रश्न आहे की आता माझ्या शेजारी जे आहेत ते रोज अन्न गॅलरीतनं टाकून देतात माझ्याकडे. आणि आता मोदींचं सुद्धा आहे स्वच्छता अभियान, तर त्याच्याकरता मी त्यांचं काही ते टाकणं बंद होत नाही. डेली रोज अन्न फेकून देतात उरलेलं माझ्या घरात. फेकून दिलं की माझ्याकडे पडतं. आणि पोलिसांना पण मी नक्कीच नक्कीच कुमुदिनीजी, तुमचा प्रश्न जो आहे तो समजलेला आहे. शेजारी जे आहेत ते त्रास देतात, अन्न जे आहे ते त्यांच्या दारामध्ये टाकतात, पोलीस सुद्धा हस्तक्षेप करत नाहीयेत. नमस्कार कुमुदिनीजी, तुमचा हा प्रश्न पोलिसांच्या अखत्यारीत येणार नाही. कारण कचरा टाकणं, कचरा उचलणं किंवा परिसराची साफ स्वच्छता ठेवणं हे सिव्हिक बॉडी ज्याला म्हणतो पालिका किंवा महानगरपालिकाच्या अखत्यारीत येतं. ॲज फार ॲज शेजारी तुम्हाला त्रास देत असतील तर समोरच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्याविरुद्ध तुम्ही तक्रार करू शकता, पण तो तसा रास्त मार्ग होणार नाही. कारण तुम्ही एकाच सोसायटीत राहताय किंवा शेजाऱ्याशी हे करू नये, वैर करू नये. त्या न्यायानं त्या लोकांना सांगून किंवा सोसायटीच्या मार्फत, कमिटीच्या मार्फत हा प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला तर जास्त योग्य होईल. त्याही उपरांत नाही हे झालं तर सिव्हिक बॉडीला तुम्ही हे करू शकता, तक्रार करू शकता आणि पोलीस स्टेशनलाही त्या शेजाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार करू शकता. मग ती पोलीस स्टेशनमध्ये केलेली तक्रार ही NC असावी का? हो, ह्या प्रकरणात ती NCच होईल. NCचा फुल फॉर्म नॉन कॉग्नायझेबल ऑफेन्सच होईल तो. हो, नक्कीच. आपल्याला पुढचा कॉल येतोय सोलापूरवरून अजय पाटील यांचा. अजयजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. अजयजी, कृपया करून मी आमच्या सर्व व्ह्युअर्सना एक विनंती करते की प्रश्न विचारत असताना त्यांनी आपल्या टीव्हीचा व्हॉल्यूम जो आहे तो कमी ठेवावा
तुमचा आवाज कारण आमच्यापर्यंत थेट पोहोचतोय, आमचा आवाज सुद्धा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे, त्याच्यामुळे टीव्हीचा व्हॉल्यूम कमी ठेवा. अजयजी, तुमचा जो प्रश्न आहे थेट आणि सलग विचारा. कट झालेला आहे अजय पाटील यांचा फोन. पुण्यावरून काजल भेगडे यांचा कॉल येतो आपल्याला. काजलजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. नमस्कार, जयमालाताई. हा, बोला. रस्त्यावरील जे गतिरोधक असतात ते चुकीचे बनवले जातात. म्हणजे इंडियन रोड काँग्रेसचे जे निकष आहेत त्यानुसार ते बनवले जात नाही. त्यामुळे अनेकांचा बळी जातो, अनेक लोक जखमी होतात. तर त्यासाठी काही कायदे आहेत का? हो, निश्चित आहे. रस्ते बनवण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेट हायवेज, नॅशनल हायवेज आणि डिस्ट्रिक्ट हायवेज त्याच्या अंडर ते हायवे ॲक्टच्या अंडर ते रस्ते बनवले जातात. आणि ते रस्ते कशा प्रकारे बनवले जावे, रस्त्यापासून कुठल्या गोष्टीचं अंतर किती असावं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात नमूद केलेल्या असतात. आणि त्याच्या अंतर्गत तुम्हाला योग्य त्या प्राधिकरणाकडे किंवा न्यायालयाकडे दाद मागता येईल, निश्चित मागता येईल. नक्कीच. जयमालाजी, तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने आणि सविस्तररित्या आपल्या व्ह्युअर्सच्या कॉलचे उत्तरं देताय. म्हणजे खरंच हे सर्वसामान्यांना पडलेले खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. काय करावं, काय न करावं हे कधी कधी कळत नसतं. तुमच्यासोबत ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची आणि अनेक आपल्याला कॉल येतात ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत. मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय जय महाराष्ट्र कॉलिंग. आज आपण जो विषय घेतलेला आहे तो आहे कायदा. कायदा हा तुमच्यासाठी कशा पद्धतीने उपयोगी ठरू शकतो, तुम्ही त्याचा वापर कशा पद्धतीने करू शकता, यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत जयमाला उत्सवाल आहे. मी पुन्हा एकदा जयमाला यांच्याकडे जाते. जयमालाजी, महाराष्ट्र दिनी रेरा हा कायदा आलेला आहे, तर ह्या कायद्याविषयी जरा सांगा. कारण हा कायदा नवीन आहे, त्यामुळे तो कोणासाठी ॲप्लिकेबल आहे आणि आपण त्याच्यामध्ये बसतो का? हो, हा कायदा आजपासून महाराष्ट्रात लागू झालेला आहे. 2013 साली त्याचा ड्राफ्ट अप्रूव्ह झाला होता, पण महाराष्ट्रात त्याचं गॅझेट नोटिफिकेशनप्रमाणे आजपासून हा कायदा लागू होत आहे. रेराचा फुल फॉर्म रिअल इस्टेट डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट खाली हा कायदा संबंध झालेला आहे. हा कायदा संपूर्ण हा भारताचा कायदा आहे, केंद्राचा कायदा आहे आणि प्रत्येक स्टेटनं, प्रत्येक राज्यानं आपापल्या त्याच्यात सुधारणा म्हणू शकतो, अमेंडमेंट्स केलेल्या आहेत. हा कायदा मुख्य म्हणजे बिल्डर्स, विकासक लोकांना हे करण्यासाठी, त्यांच्यावरती त्यांच्या गैरप्रकारांना म्हणावं किंवा त्यांच्या दादागिरीला म्हणावं किंवा त्यांच्या ह्याच्यासाठी चाप लावण्यासाठी आणि जे घर खरेदीदार आहेत, फ्लॅट परचेसर्स आहेत, त्यांना दिलासा देण्यासाठी हा कायदा संमत झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्य ह्या कायद्याची मुख्य तरतूद ही आहे की इथून पुढे प्रत्येक विकासकाला, डेव्हलपरला ह्या कायद्याअंतर्गत आपला प्रोजेक्ट रजिस्टर करावा लागेल प्राधिकरणाकडे, संबंधित ऑथॉरिटीकडे. रेरा ॲक्ट अंडर जी ऑथॉरिटी आहे तिथे रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्याच्यात त्यांनी वर्गवारी केलेली आहे. 2017पर्यंत, जुलै 2017पर्यंत किंवा नोव्हेंबर 2016च्या आधीचे प्रोजेक्ट्स करायचे, नाही करायचे, ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाले, ते बऱ्याचशा त्याच्यात तरतुदी आहेत, तांत्रिक बाबी आहेत. सगळ्यात मुख्य म्हणजे ह्याच्यात अमाऊंट जी आहे, बुकिंग अमाऊंट, आधी डेव्हलपर सरसकट जे अमाऊंट घेत होते, अमाऊंट घेऊनही कन्स्ट्रक्शन्स बिल्डिंगचं वेळेत होत नव्हतं किंवा फ्लॅट होल्डर्सना त्यांचं पजेशन वेळेत मिळत नव्हतं, तर त्या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी हा कायदा, म्हणजे एकूणच बिल्डरांच्या मनमानी कारभाराला चाप बसवण्यासाठी रेरा कायदा हा सर्वांसाठी आहे. सगळ्यात मुख्य म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये जिथे प्रॉपर्टीचे रेट किंवा फ्लॅटचे जे दर आहेत ते कोट्यावधींच्या घरात आहेत आणि त्याच्यात मग बिल्टअप एरिया, सुपर बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया हे सगळं मिक्स करून जे हे केलं जात होतं, लूट केली जात होती, त्याला निश्चित चाप बसणार आहे. कारण ह्याच्यात कार्पेट एरियाप्रमाणेच तुम्हाला आकारणी करावी लागेल. पण महाराष्ट्र शासनाने त्याच्यात पार्किंगच्या बाबतीत तो नियम जो आहे तो थोडासा डायल्यूट केलेला आहे किंवा त्याच्यात सुधारणा केलेली आहे आणि पार्किंग स्पेस पण विकता येईल अशी महाराष्ट्र शासनाची ती तरतूद आणलेली आहे. बरोबर. आपल्याला एक पुढचा कॉल येतोय पुण्यावरून भगवान निवदेकर यांचा. भगवानजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. मॅडम, माझा प्रश्न असा आहे, बेकायदेशीर बांधकामं लोक नागरिक विकत घेतात. परवा दिघा प्रकरणात सुद्धा हायकोर्टाने असा निर्णय दिला की बेकायदेशीर बांधकामं पाडा. महाराष्ट्र शासनाला त्याचं रेग्युलेशन ऑथोराईज करण्यासाठी सुद्धा रोखलं. मात्र अनेक ठिकाणी असं आहे, बेकायदेशीर बांधकामं आजही चालू आहेत सर्रास. फायनान्स कंपन्याही त्याला रितसर लोन देत आहेत. तर अशा बेकायदेशीर बांधकामांना लोन देणाऱ्या फायनान्स कंपन्यांना आणि नागरिकांना
आपण गुन्हा नोंदवू शकतो का? कारण हे वारंवार सर्रास होत आहे, हे कुठेतरी थांबत नाहीये. याविषयी कुठलं कायद्याचं स्पष्टीकरण आपण केलं तर बरं होईल, जेणेकरून भविष्यात घेणाऱ्या नागरिकांना आणि जे बेकायदेशीर फायनान्स करतायत कंपन्या या सगळ्याला, त्याला आळा घालण्यासाठी फौजदारी गुन्हा नोंदवू शकतो का? बरोबर, अगदी महत्त्वाचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. जयमालाजी. नाही, तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि हा प्रॉब्लेम संपूर्ण महाराष्ट्रात काय भारतात काय सगळ्यांनाच हा फेस करावा लागत आहे. ह्याच्यासाठी तुम्ही जसं म्हणता की बांधकाम जेव्हा सुरू करता, तुम्ही ग्रामपंचायतीच्या हद्दीत असाल, गावठाणात असाल किंवा जेव्हा शहरी भागात असता, तेव्हा तुम्हाला ठराविक परवानग्या दिल्या जातात. खरं मुळापासून त्या परवानग्या देतानाच अंमलबजावणी व्हायला पाहिजे. जसं ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत ॲक्ट अंडर ग्रामपंचायत जी आहे किंवा इथे महानगरपालिकेच्या ह्याच्यात तुमचं टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटची ऑथॉरिटी आहे किंवा अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या आधी जेव्हा तुमचे प्लॅन्स सँक्शन्स होतात त्या ठिकाणीच खरं चेक व्हायला पाहिजे, चेकिंग ठेवलं गेलं पाहिजे. आणि मग जरी ते कायदे असताना जर का त्या लोकांनी तशा परमिशन्स दिल्या असतील किंवा त्या लोकांनी जर का ते नियमांचं पालन केलं गेलं नसेल तर त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करता यायला पाहिजे किंवा त्यांच्याविरुद्ध ॲक्शन घेतली गेली पाहिजे. पण आत्तापर्यंत तसं झालेलं नाही आहे, होत नाही आहे. मुंबई उच्च न्यायालयानं वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत की वेगवेगळ्या गव्हर्नमेंटचे जे GR येतात, नोटिफिकेशन्स येतात किंवा ज्या ज्या कायद्यांच्या ह्याच्याप्रमाणे तरतुदी येतात त्या फॉलो केल्या गेल्या पाहिजे किंवा त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. पण दुर्दैवानं तसं होत नाही आहे आणि इट इज विशियस सर्कल ज्याला म्हणतो, हे एक साखळी आहे आणि साखळी ती खालच्या माणसापासून वरच्या माणसापर्यंत, राजकारणी माणसापर्यंत ते सर्कल आहे आणि ते कुठे ना कुठे तुटणं आवश्यक आहे, पण ते अवघड आहे. बरोबर. आपल्याला एक पुढचा कॉल येतोय विवेक प्रधान यांचा. प्रधानजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. कट झालेला आहे त्यांचा फोन. आता जसं तुम्ही आता सांगितलेलं होतं की बेकायदा बांधकाम दिघामधलं तर महत्त्वाचं प्रश्न जो आहे, मूळ प्रश्न जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. खूप बेकायदेशीर बांधकाम त्या ठिकाणी झालेलं आहे. मात्र जर माझं बजेट नसेल आणि मला गावठाणामध्ये एखाद्या त्यावेळा माझ्या किमतीमध्ये 4 किंवा 5 लाखाचं माझं बजेट आणि त्याच्यामध्ये जर मला खूप चांगलं घर मिळत असेल तर लोक हा विचार करतात की 4 आणि 5 लाखाच्या माझ्या बजेटमध्ये जर मला चांगलं घर मिळतंय, चांगल्या बिल्डिंगमध्ये मिळतंय, तर त्यावेळेला लोक जे आहेत ना ते पेपर वर्क जे आहे ते चेक करत नाहीत. असं सर्रासपणे दिसून आलेलं आहे. तर मग त्यांनी बेसिक म्हणजे घर घेताना आपण बेसिक काय तपासलं पाहिजे, कुठले पेपर्स बिल्डरचे तपासले गेले पाहिजेत? अगदी योग्य प्रश्न आहे आणि अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारलाय तुम्ही. बऱ्याच वेळा असं होतं की घर खरेदी केल्यानंतर काही प्रॉब्लेम झाल्यानंतर लोक वकिलाकडे जातात की आता हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आम्ही त्याच्यातून कसं बाहेर पडू. मी सर्वांना ही सूचना निश्चित करेल की तुम्ही घर खरेदी करण्याच्या आधी वकिलाला भेटा आणि आधी वकिलाचा सल्ला घ्या. ज्याच्यात कायद्याच्या ह्याच्यामध्ये ज्याला आम्ही टायटल रिपोर्ट म्हणतो किंवा सर्च अँड टायटल रिपोर्ट म्हणतो की मुळात ती जागा कोणाची आहे, तो मालकी हक्क कसा आलेला आहे, त्याच्यात विकासकाने त्यांच्याकडनं ती जागा कशा पद्धतीनं विकास करण्यासाठी घेतलेला आहे, त्यांच्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये काय क्लॉजेस आहे, त्याचा FSI किती आहे, त्याचे प्लॅन्स कसे सँक्शन होणार आहेत किंवा झालेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी तो फ्लॅट परचेस करताना किंवा घर परचेस करण्याच्या आधी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी चेक करू शकता. आणि आता रेरा ॲक्टप्रमाणे ह्यांना डेव्हलपर लोकांनाही ह्या सगळ्या गोष्टी बंधनकारक होतील कारण त्यांना प्रोजेक्टच रजिस्टर करायचा आहे. तर ऑब्व्हियसली प्रोजेक्ट रजिस्टर करताना तुमच्याकडे जागा कशी आली आणि काय आली ह्या सगळ्याच गोष्टींचा त्याच्यातही खुलासा होईल. आता इथून पुढे त्या गोष्टींना हे चाप बसेल. पण हे आहे, दुर्दैवानं लोक घर घेऊन टाकतात, वास्तुशांती जोरात करतात, राहायला जातात आणि नंतर मग प्रॉब्लेम झाल्यानंतर वकिलाकडे जातात. तसं करू नका. घर घेण्याच्या आधी सगळ्या कागदपत्रांची व्यवस्थित चौकशी करा. अगदी योग्य. पुण्यावरून आपल्याला एक कॉल येतोय प्रतिभा सोळंकी यांचा. प्रतिभाजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हा मॅडम, मला असं विचारायचं आहे की मी ज्या सोसायटीमध्ये राहते त्या सोसायटीमध्ये आमच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी काही कुत्रे पाळलेले आहेत सोसायटीमध्ये, बरेच एक 8-10 संख्येने, आणि ह्या कुत्र्यांपासून आम्हाला गेले खूप वर्षांपासून त्रास होतोय. तर आम्ही ह्याविषयी कोणाकडे दाद मागावी किंवा यावर कसं सोल्युशन काढावं हा मला जरा प्रश्न विचारायचा मॅडमना. कुत्री त्यांच्या घरात आहेत का? घराच्या आत आहे की बिल्डिंगच्या परिसरातली? घरातच पाळलेली आहेत? त्या आत नाहीये, त्यांनी गल्लीमध्ये पाळलेले आहेत आणि त्यामुळे सर्वांना अतिशय त्रास होतोय. गल्लीमध्ये पाळलेली म्हणजे स्ट्रे डॉग्स ज्याला म्हणतो, भटकी कुत्री आहेत, त्यांना ते खाऊ पिऊ घालतात असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हो हो हो, बरोबर. बरं बरं.
खरं स्ट्रे डॉगच्या संदर्भात असं तक्रार करणं किंवा तुम्हाला त्रास होतो सोसायटीकडे तुम्ही हे करू शकता, पण त्याच्यासाठी तसं कायद्यामध्ये अजून आत्तापर्यंत तसं हे झालेलं नाही आहे किंवा त्या हिशोबानं काही हे करता येणार नाही तुम्हाला. कारण काय म्हणतात मुख्यादयांवरती जीवांवरती ते हे करतायत. पण तुम्हाला त्रास होतो तर तुम्ही सामोपचारानं त्याचा मार्ग काढू शकता, त्यांच्याशी बोलून तुम्ही मार्ग काढू शकता आणि पोलिसांकडे गेला तरी ते NC नोंदवण्यापलीकडे काही त्याच्यात होणार नाही तसं. बरोबर. जयमालाजी, याच्याशी संबंधित मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज. अरे मिस्टर जय चतुर्वेदी सर, तुम्ही आला आहात? मला वाटलं तुम्ही येणार नाही कदाचित. इंडिया पाकिस्तान मॅच बघण्यासाठी दांडी मारा. सर मॅथचं काय, ती तर होतच राहते. वर्क इज मोर इम्पॉर्टंट. गुड गोइंग चतुर्वेदी. बॉसला माहित नाही की चतुर्वेदीच्या घरी स्पोर्ट्स चॅनलच नाहीये. मॅच बघणार तरी कुठे. आता लाईव्ह मॅचेस बघण्याचा आनंद घेण्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओकॉन D2H चे स्पोर्ट्स ॲड ऑन. व्हिडिओकॉन D2H. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जयमालाजी आपल्यासोबत आहेत, ॲडव्होकेट जयमाला उत्सवाल. ते आपल्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. कायद्याशी निगडीत जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपल्याकडे खूप काही शेवटची मिनिटं राहिलेली आहेत. कॉल करा आणि त्यांना प्रश्न विचारा. जयमालाजी, प्रतिभा सोळंकी पुण्यावरून जो एक कॉल आलेला होता, ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यांनी एक खूप चांगला प्रश्न जो आहे तो उपस्थित केला की भटक्या कुत्र्यांचा. म्हणजे आता आपण सर्रास पाहतो ना की रस्त्यावरून जाणाऱ्या कुत्र्यांना बिस्किटे टाकली जातात आपल्या बॅगेमध्ये असलेली. त्याच्यामुळे ते भटक्या कुत्र्यांचं फोफावतं. अटॅक भटके कुत्रा आता सर्वसामान्यांवर करायला लागलेली आहेत. लहान मुलांच्या लचके सुद्धा तोडायला लागलेली आहेत. मग ह्याच्यासाठी काही आहे का? पालिकेकडे आपण काही या संदर्भातली तक्रार करू शकतो का, किंवा पोलिसात याच्या संदर्भातली काही तक्रार करू शकतो का? हो, निश्चित. इनफॅक्ट रॅदर ही पालिकेचीच जबाबदारी आहे. त्या कन्सर्न महानगरपालिकेची किंवा नगरपालिकेच्या तिथल्या संबंधित विभागाची ही जबाबदारी आहे. पालिकेकडे तक्रार नोंदवून त्या लोकांची गाडी येऊन त्या कुत्र्यांना घेऊन त्यांची योग्य ठिकाणी त्यांची ते सोयी करू शकतात. तिथे तुम्ही तक्रार नोंदवू शकता, त्यांच्याकडे तक्रार नोंदवू शकता. बरोबर. आणि एक आपल्याला रोजच्या ह्याच्यामध्ये जे भेडसावणारे जे प्रश्न असतात की जर समजा मी एखाद्या गाडीमधून जाते, मी टॅक्सीमधून जाते आणि आता कधी कधी आता तर सगळं ओला उबेर ह्या टॅक्सीच्या जर आपण घेतलं तर सगळं काही नेटवर चालू आहे. तर ह्याच्यासाठी सुद्धा काही कायदा आहे का? कारण सोशल मीडियाचा वापर जो आहे तो आपण आता खूप मोठ्या पद्धतीनं सर्रासपणे करायला लागलेलो आहोत. तरुण पिढी तर 99% तुम्ही म्हटलं तरी सोशल मीडियाचा वापर करते. सोशल मीडियाशी रिलेटेड काही कायदा आहे का? सोशल मीडियाशी रिलेटेड इट कम्स अंडर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आणि सायबर लॉ प्रमाणे त्याच्या अंतर्गत ह्याचा माध्यमांवरती हे करता येऊ शकतं. सोशल मीडियाचा जर का तुम्ही दुरुपयोग करत असाल, व्हॉट्सॲप आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे किंवा तुमचा फोनद्वारे तुम्ही जर का त्याचा काही दुरुपयोग करणार असाल, केला असेल तर येस, तुम्हाला सायबर लॉच्या अंडर गुन्हा नोंदवता येऊ शकतो आणि त्याच्याप्रमाणे ॲक्शन घेतली जाऊ शकते. बरोबर. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे त्याच्यासाठी कायदा आहे. बरोबर. आपल्याला कोल्हापूरवरून कॉल येतोय अशोक चंदवाने यांचा. अशोकजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. जय महाराष्ट्र चॅनल तसेच अशोकजी, एक विनंती आहे, टीव्हीचा आवाज प्लीज कमी करा कारण तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. हॅलो, नमस्कार. हा बोला. नमस्कार. नमस्कार. ॲडव्होकेट जयमाला आणि जसं जय महाराष्ट्र चॅनल याला मी महाराष्ट्र निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही. आणि त्यातनं एक असा प्रश्न आहे की बरेचसा माननीय उच्च न्यायालय, माननीय सुप्रीम कोर्ट साहेबांनी बरेचसे निर्णय चांगले लोकहितांचे दिलेले असतात पीएलच्या माध्यमातून. बरेच प्रश्न आहेत, दिगावासी असू दे, दहीहंडीचा विषय असू दे, हायवेचा दारूबंदीचा विषय असू दे, पण त्याची अंमलबजावणी शासन करत नाही आणि त्याचा दुरुपयोग करून लोकांना पळवाटा करून लोकांच्या हिताशी जे खेळलं जाते आणि कायद्यांचं पायमल्ली करून आणि तसं उच्च न्यायालय तसं सुप्रीम कोर्ट साहेबांचं अपमान होतो आणि त्याचा जनतेचा मेसेज चुकीचा जातो. याबद्दल आपलं मत काय आहे? जयमालाजी.
खरं आहे, ही गोष्ट खरं आहे. वेळोवेळी माननीय उच्च न्यायालयाने वेगवेगळ्या उच्च न्यायालयांचे निर्देश असताना, माननीय सुप्रीम कोर्टाचे निर्देश असताना त्याची अंमलबजावणी होत नाही, अंमलबजावणी व्यवस्थित केली जात नाही. किंबहुना कायदे खूप आहेत आपल्या देशामध्ये, पण कायद्यांची अंमलबजावणी केली जात नाहीत इफेक्टिव्ह पद्धतीनं, ज्याला म्हणतो परिणामकारकरित्या जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती होत नाही. आणि मग एखादा अधिकारी जेव्हा येतो खैरनारांसारखा किंवा मुंडेंसारखा, आणि जेव्हा ते अंमलबजावणी करायला लागतात, लोकांना ते हवं असतं पण मग त्यांच्या बदल्या केल्या जातात. सो अगेन इट इज द, आधी मी जसं सांगितलं की दिस इज सर्कल, विशियस सर्कल, की तुम्ही ते ब्रेक करण्याचा प्रयत्न कोणीतरी एक माणूस करतो आणि मग बाकीचे 100 लोक त्याच्याबरोबर असतात, ते पण 10 लोकांचे ज्यांचे इंटरेस्ट आहेत, ज्याला तुम्ही वेस्टेड इंटरेस्ट म्हणू शकता, त्याच्यामुळे त्या गोष्टी होत नाहीत आणि परत तिथे कुठेतरी काहीतरी त्याला पळवाटा काढल्या जातात, पळवाटा काढल्या जातात. आणि एक कायदा आला की त्या कायद्याला 10 पळवाटा असतातच, आणि मग त्या संशोधन करून त्या पळवाटा कशा बंद केल्या जातील त्याचा प्रत्येक वेळेस मात्र काही झालं तरी कायद्यानं चालणं हेच योग्य आहे, हेच समर्पक आहे. जयमालाजी, तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिलात आणि व्ह्युअर्सचे एवढे सगळे प्रश्न होते वेगवेगळ्या विषयांवर की कायदा आमच्यासाठी आहे की नाही, त्याची तुम्ही दिलखुलासपणे आणि मनमोकळेपणाने उत्तरं दिलीत, त्याच्याबद्दल आपले आभार. आपले खूप खूप आभार. या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.